कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं मोठा दणका दिलेला आहे। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली। माणिकराव कोकाटेंना 1995 साली कागदपत्र फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता कोकाटेंची मंत्रिपदासह आमदारकीही जाण्याची शक्यता आहे। विश्वनाथ भास्कर पाटील हे ॲडिशनल कलेक्टर होते ULCचे। महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी फिर्याद दाखल केली होती। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। माणिकराव कोकाटे यावेळेस समोर माध्यमांशी बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं राहील। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि नुकतेच ते आता न्यायालयातून बाहेर आलेले आहेत। तर माध्यमांशी काय बोलतात हे पाहावं लागेल। शांततेने शांत नका, गर्दी करू नका। मी सगळ्यांना बॅठ देतो, गर्दी करू नका। हे बघा की ही राजकीय केस होती। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे। मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी हा, जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे। साहेब, पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्यात आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4 आपण आणि आपल्या भावाला आता त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही। सरकारी वकिलांचं काय म्हणणं आहे तेही मला माहिती नाही। मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी न्यूज देऊ शकतो। पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री 70 असतील, नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री पण आज उपलब्ध झालेलं नाही ना हे कृषी मंत्री झाल्यानंतर। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतं मला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळाच्या मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार आहे। रितसर जामीन घेतलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। न्यायालयाचा निकाल आपण बघतोय की न्यायालयाचा निकाल जो आहे त्या निकालाच्या विरोधात आता त्यांनी जामीन देखील इथं घेतलेला आहे। माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे। नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात कोकाटेंनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे। थोड्याच वेळात जामिनाबाबत निर्णय होणार आहे। राजकीय पूर्ववैमनस्यातून हे प्रकरण दाखल झालं होतं असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे। तर माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे। राजकीय वैरातूनच माझ्यावर केस झाली असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। तर नेमकं हे प्रकरण काय होतं त्यावर एक नजर टाकूयात। 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुकीचं हे प्रकरण आहे। कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून घर मिळवलं
तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी झाली। तर चौकशीत गैरप्रकार आढळल्यामुळे 1997 मध्ये कोकाटेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयानं निकाल दिलाय। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड आहे। असला तरी न्याय प्रणालीनुसार तुझा निकाल आज लागलेला आहे, त्यामुळं त्याला उशीर जरी झाला असला तरी निकाल तर आज लागलेला आहे की नाही, त्यात सारी कायदेशीर प्रोसेस फॉलो करून त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन मी करणार आहे। साहेब आपल्या पण हे जे घरांचं प्रकरण आहे 10% कोट्यातलं नेमकं काय प्रकरण होतं? काय आता हे न्यायालयीन बाब आहे, या संदर्भात मी तुम्हाला जास्त भाष्य करणार नाही। अपिलेट प्रोव्हिजन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण माझी बाईट घ्या किंवा आमच्या वकिलाबरोबर बोला, ते तुम्हाला सविस्तर सांगतील। विरोधकांकडून आपल्या राजकीय जाऊ भवितव्य द्या, तो- प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। अरे 2 वर्षाची शिक्षा झाली, त्यामुळे आपल्याला पद सोडावं लागेल असं देखील म्हटलं आहे। काय नाही ते काय म्हणतात मला तपासून घ्यावं लागेल कायदेशीर। पण पाहतोय माणिकराव कोकाटेंची ही प्रतिक्रिया होती, अपिलात ते गेलेले आहेत आणि जामीन देखील त्यांनी आता या सगळ्या तर प्रकरणात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झाली, मात्र त्यामुळे त्यांच्या आमदारकीसह मंत्रिपद धोक्यात आलंय का असा प्रश्न निर्माण झाला आणि त्या संदर्भात आम्ही